नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज शिला चपातीपासनं काहीतरी गोड बनवूया. तर ती चपाती मस्त मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आणि त्याच्यात ते ड्रायफ्रूट्स आणि कढईत आता तेल टाकून तूप टाकून गरम करून घेऊया. त्या तुपामध्ये 1-2 वेलच्या म्हणजे फोडून टाकून त्याच्यात ड्रायफ्रूट टाकूया आणि मस्त असे थोडेसे ड्रायफ्रूट लालसर असे करूया. तर हे तुमच्या पसंतीनुसार ड्रायफ्रूट टाकून थोडेसे तुपावर लालसर करून घ्या. तर बघा, मी असे या रेसिपीला मी नाव नाही दिलं आहे, पण तुम्ही या कमेंटमध्ये या रेसिपीला काय नाव देऊ ते सांगा. तो चपातीचा चुरा आता टाकून मस्त असा परतवून घेऊया. बघा तर मिश्रण किती मस्त होते, असंच खायची इच्छा झाली. म्हणजे एवढं सुंदर वाटत होतं ते आणि वास पण मस्त, त्याचा सुगंध पण एकदम मस्त घमघमाट सुटलेला. तर अशा प्रकारे हा तुपात मी मिश्रण चपातीचा रोस्टेज केलेला आहे. बघा, आपण शिल्या चपातीपासून म्हणजे काहीही बनवू शकतो आहे. मी जरा काहीतरी वेगळं गोड बनवायचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्यात एका बाजूला मी गरम करत दूध ठेवलेलं होतं, ते दूध टाकलं आहे. दूध आपल्यानुसार टाकायचा, कसं पाहिजे त्यानुसार. मी जरा कमी टाकलं आहे, म्हणजे थोडं टाकलेलं आहे. आता मग ते घाटून मस्त त्याचं एक घट्ट असा लगदा तयार झाला आहे. बघा, असा लापशी किंवा शिऱ्यासारखा. मग त्याच्यात चवीनुसार साखर, आपल्याला कमी जास्त गोड लागते त्यानुसार साखर टाकली. मग परत साखर टाकून असं मिश्रण एकजीव करून घेऊया आणि त्याच्यात आपल्याला हवं असेल तर परत दूध टाकून थोडंसं गॅसवर लो फ्लेमवरती ठेवून परत ढवळून घेऊया. बघा, मी परत अशा प्रकारचं हा मिश्रण झालं आहे आणि मग मी त्याच्यात दूध आणि वरती ड्रायफ्रूट टाकून सर्व करूया.